फनेल झोनच्या बाबतीत आम्ही मागणी केली अध्यक्ष महोदय. मी आज परत मागणी करेन आपल्या माध्यमातून मी मागणी करेन की फनेल झोन मध्ये राहणारे जे आमचे सांताक्रूज पश्चिम, पार्ला, अन्य भागातले जे नागरिक आहेत त्यांना पुनर्विकास हवा आहे. त्यांना हाईट वर जाता येत नाही, त्यांना टीडीआरचे बेनिफिट मिळत नाही. मग त्यांना जो एक्स्ट्रा टीडीआर दिला गेला पाहिजे तो करताना जे जे फॅक्टर विचारात घेतले गेले पाहिजे त्यामध्ये ते जर फनेल झोन मध्ये नसते तर त्यांना जे मिळणारे फायदे होते त्या सगळ्या गोष्टींचे फॅक्टर मिळाले पाहिजे अध्यक्ष महोदय. आणि म्हणून अध्यक्ष महोदय अंतिम टप्प्यामध्ये फनेल झोनची पॉलिसी आहे त्यामध्ये सुद्धा जर ते फनेल झोन मध्ये नसते तर प्रायव्हेट विकासकाने त्यांना जर रेंट दिला असता तर रेंटचा क्वेश्चन सुद्धा तो फॅक्टर सुद्धा टीडीआर त्यांना देताना विचारात घेतला पाहिजे अध्यक्ष महोदय. ही त्या ठिकाणी माझी मागणी अध्यक्ष महोदय. अध्यक्ष महोदय 5% फ्री होल्ड मंगेश कुडाळकर साहेब बोलले. आज कलेक्टर लँड फ्री होल्ड करण्यासाठी जो दर लावला जातोय त्यामध्ये कमतरता आणण्याची गरज आहे अध्यक्ष महोदय. कलेक्टर लँडवर आज मोठ्या प्रमाणात कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी आहेत. ज्या कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायट्या जीर्ण झाल्या आहेत त्या जीर्ण झालेल्या कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायट्यांना पुनर्विकास हवा आहे. पुनर्विकासाचं धोरण विकास नियंत्रण नियमावलीमध्ये आहे. पण जागा मालक कलेक्टर असल्यामुळे जागा मालक कलेक्टर त्या ठिकाणी रेडी रेकनरच्या 10%, 12%, 15% मागतोय. तो जर 10, 12, 15% जर रेडी रेकनरच्या दिला गेला तर पुनर्विकास होणं शक्य नाही. आणि त्यामुळे 10, 12, 15% जो रेडी रेकनरच्या तुलनेने लावलेला जो दर आहे तो 5% करणं आवश्यक आहे. मागणी आमची आहे, मागणी या सभागृहातल्या सदस्यांची आहे. सरकारने याच्यावरही आज उत्तर देताना निर्णय घेतला पाहिजे अध्यक्ष महोदय. अशा तऱ्हेची मी मागणी करतो अध्यक्ष महोदय.